रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता सुटण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि ते सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी उद्या दुपारी जाणार असून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय कदाचित जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार असल्यानं भरत गोगावले समर्थकांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे। पण अमित शहा सारासार विचार करूनच निर्णय घेतील अशी सगळ्यांना आशा वाटतेय। दरम्यान मुंबई भेटीमध्ये अमित शहा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याचीही शक्यता आहे। काळजी करू नका, जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं। आम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजन काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे, 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे। आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही। एखाद्या जेवणाचं मी ज्यावेळेस अमित भाईंचा कार्यक्रम झाला त्याच वेळेस मी आमची कॅबिनेट बैठक होती आणि मीच म्हणालो की आता एक मीडियाला मस्तपैकी मसाला मिळालाय की अमित भाई शहा हे तटकरे साहेबांच्या घरी जेवायला जाणार, म्हटल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार, ह्या बातम्या छापणार आणि नंतर मग 2 दिवस त्या चालू राहणार आणि तिसऱ्या दिवशी असं येणार की अमित भाई शहा येऊन सुद्धा तिढा सुटलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।